इन अ लास्ट लेक्चर वी आर स्टडीड अबाउट मॉडिफिकेशन ऑफ स्टेम, ज्याच्यामध्ये आपण अंडरग्राउंड मॉडिफिकेशन बघितलं, जे एक्झाम्पल्स आपण रायझोम, स्टेम ट्यूबर्स, बल्ब्स आणि कॉम बघितले. बघा, रायझोम जर कन्सिडर केलं तर रायझोम हे अंडरग्राउंड मॉडिफिकेशन आहे स्टेमचं, जे की प्रोस्टेट असतं, डॉर्सी वेंट्रली असतं, त्यानंतर ब्राउनिश कलर असतं, ज्याचं बेस्ट एक्झाम्पल आपण जिंजर देतो किंवा टर्मरिक देतो. बरोबर. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये दोन टाईप्स बघितले, एक आहे सिम्पोडियल, दुसरं आहे मोनोपोडियल. सिम्पोडियलचं एक्झाम्पल जर कन्सिडर केलं तर आपण टर्मरिक देतो किंवा जिंजर देतो, आणि मोनोपोडियलचं एक्झाम्पल कन्सिडर केलं तर लोटस किंवा फन येतं. देन नेक्स्टली वी स्टडी अबाउट द स्टेम ट्यूबर्स. स्टेम ट्यूबर्समध्ये आपण बघितलं की जे स्टेम असतो ते त्याच्या टिपला सोलन होतो, फुगतो, कारण त्याच्यामध्ये फूड त्यांनी स्टोअर करून ठेवलेलं असतं. म्हणजेच जे काही फूड मटेरियल आहे ते स्टोअर करून ठेवल्यामुळे त्याची स्वेलिंग होते. आता इथेच जी स्वेलिंग होते त्याच्यामध्ये नोड प्रेझेंट असतं, इंटर नोड ॲबसेंट असते. आता ह्या नोडच्याच इथे ॲक्झिलरी बड प्रेझेंट असते, हे आपण बघितलं, ज्यालाच आपण आईज म्हटलो. आणि हेच पुढे जाऊन आईज काय करतात तर फेवरेबल कंडिशन मिळाली की नवीन प्लांटमध्ये ग्रो होतात, म्हणजेच व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन त्यांच्यामध्ये होऊ शकतं. ज्याचं बेस्ट एक्झाम्पल आपण दिलं पोटॅटो. देन नेक्स्टली वी आर स्टडी अबाउट द बल्ब. आता बल्ब हे सुद्धा अंडरग्राउंड स्पेरिकल मॉडिफिकेशन आहे स्टेमचं. त्यानंतर ह्यांच्यामध्ये लिव्ह जर कन्सिडर केल्या, स्टेम जर कन्सिडर केलं तर ते रिड्यूस होतात आणि आतमध्ये डिक्स लाईक स्ट्रक्चर फॉर्म होतं, ज्याच्यामध्ये आपण दोन टाईप्स बघितले, ट्युनिकेटेड किंवा ज्याला लेड बल्ब म्हटलं जातं, ज्याचं एक्झाम्पल आपण ओनियन दिलं. आणि नेक्स्ट वन टाईप वी आर स्टडी अबाउट द स्केली, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ नॉन ट्युनिकेटेड, ज्याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग स्केल्स होतात, ज्याचं बेस्ट एक्झाम्पल आपण दिलं गार्लिक. बरोबर. देन नेक्स्टली वी आर स्टडी अबाउट द कॉम. आता कॉम जर कन्सिडर केलं तर कॉमसुद्धा सोलन अंडरग्राउंड स्पेरिकल पार्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल देतो झामिकन, ज्याला सुरन असं म्हटलं, किंवा कोलोकॅशिया म्हणजेच आळू म्हटलं. बरोबर. त्यानंतर नेक्स्टली वी आर स्टडी अबाउट द सब एरियल स्टेम. सब एरियल स्टेम म्हणजेच असं स्टेम जे की वीक असतं आणि ग्राउंडच्या थोडंसं आतमध्ये आणि बाहेर असं ग्रो होत असतं, म्हणून त्याला सब एरियल स्टेम असं म्हटलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण दोन टाईप्स बघितल्या, ट्रेलर आणि रनर. आता ट्रेलर जर कन्सिडर केलं तर हा जो शूट आहे तो पूर्णपणे ग्राउंडवरती स्प्रेड झालेला असतो आणि त्याचे ब्रांचेस हे फ्लॅट असतात, ज्याचं एक्झाम्पल आपण ट्रायडॅक्स किंवा इफोर्बिया बघितलं. तर नेक्स्टली वी आर स्टडी अबाउट द रनर. रनर म्हणजेच आपण म्हणतो की हे सुद्धा स्पेशल आहे, नॅरो आहे, प्रोस्टेड आहे, हॉरिझॉन्टल ग्रीन ब्रांच आहे, जे की काय होतं तर शूट डायरेक्टली काय होतं तर ते ग्रो होतं आणि परत ग्राउंडला जाऊन ज्यावेळेस नोड चिटकेल त्याच्यापासून परत नवीन प्लांट तयार होईल. बरोबर. ज्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघितलं सायनोडॉन, किंवा ज्याला लॉन ग्रास असं म्हटलं जातं, किंवा ऑक्झॅलिस आणि स्ट्रॉबेरी, हे आपण रनरचे एक्झाम्पल बघितले. आता तिसरा टाईप आपण सब एरियल स्टेममध्ये बघणार आहे, ज्याला म्हटलं जातं स्टोलॉन्स. बघा, आता स्टोलॉन्स म्हणजे काय तर स्टोलॉन्ससुद्धा स्लेंडर लॅटरल ब्रांच आहे. बघा काय सांगते मी, स्टोलॉनसुद्धा काय आहे, स्लेंडर आहे, लॅटरल ब्रांच आहे, अरायझिंग फ्रॉम द बेस ऑफ मेन ॲक्सिस. बघा, आता फॉर एक्झाम्पल हे जर ग्राउंड आहे तर ह्या ग्राउंडवरती हे जर प्लांट आहे ते ग्रो होतं आहे, तर हे असे लॅटरल ब्रांचेस जर त्यांनी तयार केल्या, लक्षात येते का बघा, लॅटरल ब्रांचेस जर असं तयार केल्या तर पुढे जाऊन ज्यावेळेस ह्या ग्राउंडला जाऊन टच होतील तर त्याच्यापासून परत नवीन प्लांट तयार होईल, त्याला म्हटलं जातं स्टोलॉन. म्हणजे थोडक्यात लक्षात आलं का बघा, काही प्लांट जर बघितले तर हे जे स्टोलॉन असतात ते ग्राउंडच्या वरती ग्रो होतात, जसं ज्याचं बेस्ट एक्झाम्पल आपण देतो वाईल्ड स्ट्रॉबेरी. आता प्रिमेरली स्टोलॉन जर कन्सिडर केलं तर स्टोलॉन नेहमी अपवर्ड डायरेक्शनमध्ये ग्रो होत असतात. म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं तर इथे बघा डायग्राम, म्हणजे लक्षात येईल. आता स्टोलॉन जर कन्सिडर केले तर नेहमी बघा अपवर्ड डायरेक्शनमध्ये, म्हणजे असे ग्रो होत आहेत. बरोबर. हा सपोज ग्राउंडचा भाग आहे. बरोबर. तर हे अपवर्ड डायरेक्शनमध्ये ऑर्डिनरी ब्रांच ग्रो होते, म्हणजे जशी ब्रांच आहे तशी ग्रो होते, पण ज्यावेळेस ती बेंड होईल, बेंड झाल्यानंतर ती परत ज्यावेळेस ग्राउंडला टच होईल, लक्षात येते का बघा, ज्यावेळेस ग्राउंडला टच होईल त्यावेळेस जी टर्मिनल बड आहे, टर्मिनल बड म्हणजे ही जी वरची बड आहे ती ज्यावेळेस ग्रो होऊन परत ग्राउंडला टच होईल तर तिथून नवीन शूट डेव्हलप होईल, जे की तुम्हाला इथं बघायला मिळते. आता शूट डेव्हलप झाली म्हणजेच खाली रूट पण येणार, म्हणजे इथं जे रूट असतात ते कसे असतात, ॲडव्हॅन्टिशियस रूट असतात. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल स्टोलॉनचं द्यायचं म्हटलं तर जास्मिन किंवा मेंथा, ज्यालाच आपण पुदिना म्हणतो. बरोबर. त्याचं एक्झाम्पल स्टोलॉनचं काय येईल, पुदिना किंवा जास्मिन येईल. आता जास्मिन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, जास्मिनचे फ्लावर किंवा त्या फ्लावरपासून जास्मिन ऑइल बनवतात केसांना लावण्यासाठी, हे तुम्हाला माहिती आहे. बरोबर. म्हणजे स्टोलॉन थोडक्यात लक्षात आलं का बघा, साधं सोपं आहे. स्टोलॉन जर कन्सिडर केलं तर तो इरेक्ट स्टेम असतो, पण बेंड झाल्यानंतर परत तो जर खाली ग्राउंडला टच झाला तर त्यापासून नवीन प्लांट ग्रो होतं, त्याला स्टोलॉन म्हटलं जातं. आता हा सुद्धा सब एरियल का म्हटलंय, कारण हे जी
निम्मा जो पार्ट आहे तो ग्राउंडच्या आतमध्ये आहे आणि निम्मा जो पार्ट आहे तो ग्राउंडच्या वरती आहे. सो इट इज कॉल्ड ॲज अ सब एरियल. देन नेक्स्टली वी विल स्टडी अबाउट द सकर. आता हा झाला चौथा टाईप सब एरियलचा. बघा आता सकर जर कन्सिडर केले तर सकर कसे आहेत, इट इज नॉन ग्रीन रनर लाईक ब्रांच ऑफ स्टेम. जसं आपण रनर बघितलं होतं तसेच प्रकारे सकर पण असतात. फक्त फरक काय, तर रनर आपण म्हणतो ग्रीन ब्रांच आहे, पण सकरमध्ये जर कन्सिडर केलं तर सकरमध्ये नॉन ग्रीन पार्ट असतो. लक्षात येते का बघा. म्हणजे आता तुम्हाला इथं जर डायग्राम बघितली तर लक्षात येईल. साधं सोपं आहे बघा. आता सकर जर कन्सिडर केला तर हा कसा आहे, नॉन ग्रीन रनर लाईक ब्रांच आहे जो की अंडरग्राऊंड बेसला रूटच्या डेव्हलप होतो. आता इथं तुम्हाला बघायला मिळेल हा जो आहे तो मेन स्टेम आहे प्लांटचा, बरोबर. ह्या प्लांटच्या खाली आता इथं अंडरग्राऊंड आहे, हे सगळं ग्राउंडच्या आतमध्ये आहे. इथे खाली रूट आलेलं दिसतोय, बरोबर. आता ह्या रूटपासून एक ब्रांच डेव्हलप झालेली दिसते तुम्हाला, बरोबर. म्हणजेच अंडरग्राऊंड ब्रांच ही तयार होतीये रूटला, बेसच्या, बरोबर. आणि ही कशी आहे, हॉरिझॉन्टली आहे, सॉइलच्या खाली ग्रो होतीये, सॉइल सरफेसच्या, आणि नंतर परत ती बाहेर निघतीये, म्हणजे अबाव येते, बरोबर, सॉइल सरफेसच्या. म्हणून त्याला सकर असं म्हटलं जातं. कारण त्यांना असंही म्हणतात की सकरला अंडरग्राऊंड रनर असं पण म्हटलं जातं. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर एक्झाम्पल काय येतात बघा, क्रायसॅन्थेमम किंवा बनाना. आता क्रायसॅन्थेमम म्हणजे ज्याला मराठीमध्ये शेवंती असं म्हटलं जातं, आणि बनाना तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. म्हणजे सकरचं एक्झाम्पल लक्षात आलं का बघा, शेवंती किंवा बनाना, ज्याच्यामध्ये त्याला अंडरग्राऊंड रनर असं पण म्हटलं जातं, कारण त्यांची जी ब्रांच आहे ती रूटच्या बेसला तयार होते आणि ग्राउंडमधून परत ते बाहेर येतात. लक्षात आलं का बघा. म्हणजे नवीन प्लांट जे तयार होतं ते ग्राउंडमध्ये आधी जातात ब्रांचेस, आणि तिथून परत ते बाहेर येतात. म्हणजे एक जर तुम्ही उपटायला गेला झाड तर पुढचे 2-3 उपटले जातात. जसं की शेवंतीमध्ये पण बघा, तुम्ही शेवंतीचं फूल बघितलं असेल तर त्याच्यामध्ये हे सकरचा टाईप दिसून येतो. लक्षात आलं का बघा, एकदम सोपा कन्सेप्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट वन टाईप इज ऑफसेट. आता ऑफसेट म्हणजे काय बघा, तर साधं सोपं आहे. ऑफसेट नेहमी ॲक्वॅटिक प्लांटमध्ये आपल्याला बघायला मिळतं, हे पूर्णपणे डोक्यात घ्या. ज्यालाच आपण जलकुंभी किंवा जलपर्णी असं म्हणतो. आता हे जे एक्झाम्पल मी तुम्हाला ह्याच्या आधी पण दिलं होतं बघा, जलपर्णी किंवा जलकुंभी जर कन्सिडर केलं, ज्यालाच इकॉर्निया किंवा पिस्टिया असं म्हटलं जातं, जे मी तुम्हाला सांगितलं होतं की आपलं जे गणपती घाट आहे त्याच्यामध्ये हे जलपर्णी खूप आलेले आहेत. किंवा रांकाळ्याला जर तुम्ही कधी गेला असेल कोल्हापूरला, तर त्या रांकाळ्यामध्ये पण हे इकॉर्नियाचे खूप सारे प्लांट तुम्हाला बघायला मिळतील, बरोबर. आता हे जे ऑफसेट आहे ते नेहमी कुठे सांगितलं मी ग्रो होतं, तर ॲक्वॅटिक प्लांट आहे. आता इथे काय होतं बघा, फॉर एक्झाम्पल आता नेहमी हे जे प्लांट आहेत ते वॉटरच्या वरती फ्लोट होत असतात, म्हणजे तरंगत असतात पाण्याच्या वरती, बरोबर. आता फॉर एक्झाम्पल ही पाण्याची पातळी आहे, पाणी आहे, वॉटर लेवल आहे, बरोबर. तर ह्या वॉटर लेवलवरती ज्यावेळेस हे ग्रो होतात तर त्याच्यामध्ये सुरुवातीला हे जे स्टेम आहे त्याचं मॉडिफिकेशन बघतोय ना आपण, तर हे जे स्टेम आहे ते असं ग्रो होतं, बरोबर. तर हिते फॉर एक्झाम्पल हे लॉंग इंटरनोड ज्याच्यामध्ये प्रेझेंट असते, म्हणजे हिते नोड असणारे, इकडे पण वरती नोड असणारे, आणि इथे मध्ये जे आहे ते इंटरनोड असणारे, बरोबर. आणि ह्याच्यावरती मग असे लीव्स तयार होतात. आता हे दिसताना कसं दिसतं, तर रोजेट प्लांट दिसतं. रोजेट प्लांट म्हणजे एखाद्या गुलाबाचं जर तुम्ही गुलाब बघितला असेल, गुलाबाचं फूल, तर तशा प्रकारे हे अरेंजमेंट दिसते लिव्सची, बरोबर. म्हणून त्याला रोजेट प्लांट म्हटलेलं आहे, आणि नेहमी हे वॉटर लेवलच्या वरती असतं. आता हे जे ऑफसेट आहे ते नेहमी व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशनमध्ये मदत करतं. का व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन, कारण ह्याचा एक पार्ट जर कन्सिडर केला, हे बघा आता इथं जे दिसतंय तुम्हाला, ते पुढे जाऊन ही ब्रांच डेव्हलप होतीये आणि त्याच्यापासून परत नवीन प्लांट तयार होतोय. म्हणून व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन म्हणजे ते प्लांटचा पार्टच वापरतायत ना नवीन प्लांट तयार करण्यासाठी. सीड वगैरे डेव्हलप होत नाहीये त्यांच्यामध्ये, प्लांटचा पार्टच ते वापरतायत, म्हणून त्याला व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन होतं असं म्हटलेलं आहे. हे जर बेस्ट एक्झाम्पल लक्षात ठेवा, पिस्टिया किंवा इकॉर्निया, ज्याला जलकुंभी किंवा जलपर्णी असं पण म्हटलं जातं. एकदम साधा सोपा कन्सेप्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट वन बघू आपण. आता आत्तापर्यंत आपण जे 5 टाईप्स बघितले ते सगळे सब एरियल टाईप बघितले. नाव वी आर गोइंग टू स्टडी एरियल मॉडिफिकेशन. एरियल म्हटलं की जे काही स्टेमचे मॉडिफिकेशन आहेत ते एअरमध्ये असतात. एअरमध्ये म्हणण्यापेक्षा एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात असं आपण म्हणू. आता एरियल मॉडिफिकेशन जर कन्सिडर केलं तर स्टेम ऑर इट्स व्हेजिटेटिव्ह पार्ट मॉडिफाय टू कॅरी आउट स्पेशलाइज फंक्शन. बघा आत्तापर्यंत मी काय सांगते, मॉडिफिकेशन म्हणजे काय, तर कोणतंही तुम्ही स्टेम घ्या, रूट
फ्रूट घ्या, त्यांच्या मेन फंक्शनपेक्षा म्हणजे प्रायमरी फंक्शनपेक्षा जर वेगळं काहीतरी फंक्शन परफॉर्म करत असेल तर त्याला आपण म्हणतो मॉडिफिकेशन, बरोबर. मग आता इथे सुद्धा काय होतंय तर स्टेम जो आहे किंवा त्याचा व्हेजिटेटिव्ह पार्ट जो आहे प्लांटचा तो स्पेशलाइज फंक्शन परफॉर्म करतोय आणि ते काय करतात तर ते डेव्हलप व्हेरियस मॉडिफिकेशन फॉर दिस पर्पज. जसं की मॉडिफाईड स्टेम्स, त्या आता जे मॉडिफाईड झालेलं स्टेम आहे त्याला मेटामॉर्फॉस स्टेम असं म्हटलं जातं. आता हे लक्षात ठेवा, मेटामॉर्फोस स्टेम त्याला म्हटलं जातं. म्हणजे दो स्टेम विच आर मॉडिफाईंग दॅट स्टेम इज कॉल्ड ॲज अ मेटामॉर्फोस स्टेम. जसं की आपण रूटमध्ये पण बघितलं होतं बघा, जो रूट मॉडिफाईड होतोय त्याला मेटामॉर्फोस रूट म्हटलं. म्हणजे मेटामॉर्फोस हा शब्द कॉमन आहे, हे लक्षात घ्या. स्टेम असेल किंवा रूट असेल, मॉडिफिकेशन झालं की मेटामॉर्फोस रूट किंवा स्टेम त्याला म्हटलं जातं. आता एरियल मॉडिफिकेशनचे आपण टाईप्स बघू. सगळ्यात पहिल्यांदा बघा थॉर्न. थॉर्न म्हणजे ज्याला आपण काटे म्हणतो. आता तुम्हाला बऱ्याच जणांना काट्याचं झाड वगैरे तुम्ही बघितलं असणार आहे, बरोबर. आता थॉर्न जर कन्सिडर केले तर इट इज मॉडिफिकेशन ऑफ अपायकल ऑर ॲक्झिलरी बड. आता लक्षात घ्या नेहमी. आता इथं तुम्हाला एक जो फोटोग्राफ दिसतोय त्याच्यामध्ये तुम्हाला इथं बघायला मिळेल. आधी सुरुवातीला समजून घ्या ॲक्झिलरी बड म्हणजे काय आणि अपायकल बड म्हणजे काय. हे तुम्हाला ज्यावेळेस मी स्टेम चालू केलं, शूट सिस्टीम चालू केली त्यावेळेस पण सांगितलं होतं, तरी परत एकदा मी सांगते. आता फॉर एक्झाम्पल हे शूट आहे, बरोबर, आणि इथे खाली रूट असतं प्लांटचं, बरोबर. आता ज्यावेळेस इथं ब्रांचिंग तयार होईल किंवा इथं ब्रांचिंग तयार होईल किंवा इथं असे लीफ तयार होतील, बरोबर. तर ह्या लीफच्या इथे जे बड तयार होतं ह्या बडला ॲक्झिलरी बड म्हटलं जातं. हे नाव लक्षात ठेवा, ॲक्झिलरी बड. आणि टिपला ज्यावेळेस बड तयार होते दॅट वन इज कॉल्ड ॲज अ अपायकल बड. आता हे मी सारखं सांगणार नाही. ॲक्झिलरी बड आणि अपायकल बड लक्षात ठेवा. अपायकल म्हणजे जी टिपला बड तयार होते, कळी तयार होते, त्याला अपायकल बड म्हणतात. आणि ज्यावेळेस ही ब्रांचच्या इथे कळी तयार होईल त्याला ॲक्झिलरी बड म्हटलं जातं. मग आत्ता मी काय सांगते की हे जे थॉर्न्स कन्सिडर केले, बरोबर, तर थॉर्न्स कसे आहेत, काटे कसे आहेत, मॉडिफिकेशन झालेलं आहे. कुणाचं, अपायकल किंवा ॲक्झिलरी बडचं मॉडिफिकेशन झालेलं आहे. म्हणजे लक्षात आलं का बघा, जिथे स्टेमवरती अपायकल बड असेल किंवा ॲक्झिलरी बड असेल तर ते मॉडिफाईड होतात काट्यामध्ये म्हणजे थॉर्नमध्ये. आता थॉर्न कसे असतात तर हार्ड असतात. आपल्याला माहिती काटे कसे असतात, एकदम कठीण असतात, कडक असतात, पॉइंटेड असतात आणि मोस्टली ते स्ट्रेट स्ट्रक्चर असतं म्हणजे सरळ असतात, बरोबर. पण बोगनवेलिया असं प्लांट आहे ज्याच्यामध्ये हे जे काटे असतात ते कर्व असतात म्हणजे असे नेल्स सारखे स्ट्रक्चर असतात, असे कर्व असतात, बरोबर. आता मग तुम्ही म्हणसाल बोगनवेलिया म्हणजे काय, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल ज्याला मराठीमध्ये कागदी फूल म्हटलं जातं. गुलाबी कलरचं, पिंक कलरचं हे फूल असतं. बंचमध्ये ते नेहमी ग्रो होतात आणि थोडंसं असं पातळ त्याचं पेटल पाकळी असते, बरोबर, त्याला कागदी फूल म्हणतात. जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही नेटवरती बोगनवेलिया इमेज टाकली तर लगेच तुम्हाला बघायला मिळेल. आता या सगळ्याच इमेज मी इथं दाखवू शकत नाही. जर तुम्ही पण थोडंसं त्याच्यामध्ये कष्ट घ्या. बोगनवेलिया जर बघायचं असेल तर तुम्ही नेटवरती बघू शकता, गुगलवरती जाऊन बघू शकता. म्हणजे ज्याला कागदी फूल असं म्हटलं जातं. म्हणजे कागदी फूलमध्ये नेहमी लक्षात ठेवा थॉर्न कसे असतात, कर्व असतात आणि बाकीच्या प्लांट्समध्ये थॉर्न कसे असतात, स्ट्रेट असतात, बरोबर. मग ह्या थॉर्नचा उपयोग काय करतात प्लांट, तर इट प्रोव्हाइड्स प्रोटेक्शन अगेन्स्ट ब्राउझिंग ॲनिमल्स. आता ब्राउझिंग ॲनिमल्स म्हणजे काय, तर जे प्राणी पाला खायला येतात म्हणजेच थोडक्यात चरायला येतात, जे पानं खातात, तर त्याच्यापासून संरक्षण म्हणून हे जे स्टेम आहेत ते काय करतात तर थॉर्न तयार करत असतात, बरोबर. का तर ते स्वतःला वाचवण्याचा त्यापासून प्रयत्न करत असतात. आणि अजून एक फंक्शन काय थॉर्नचं, थॉर्न का डेव्हलप करतात प्लांट, तर रिडक्शन इन अ ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशन म्हणजे वॉटरचा लॉस होऊ नाही, त्याला प्रोटेक्शन मिळावं म्हणून थॉर्न तिथं तयार झालेले असतात. म्हणजे दोन रिझन आहेत, एक तर प्रोटेक्शन देतात ते ब्राउझिंग ॲनिमल्सपासून आणि दुसरं म्हणजे ट्रान्सपिरेशनला रिड्यूस करतात म्हणजे वॉटरचा लॉस कमी करतात. आता अपायकल बर्ड जर कन्सिडर केली तर अपायकल बर्ड डेव्हलप्स इन टू थॉर्न. आता अपायकल बर्डचं थॉर्न जर कन्व्हर्जन झालं असेल, आता मी परत एकदा मी सांगणार नाही अपायकल बर्ड कुठे असते ना ॲक्झिलरी बर्ड कुठे असते, लक्षात ठेवा. अपायकल बर्ड म्हणजे नेहमी टिपला आणि ॲक्झिलरी बर्ड म्हणजे जिथं ब्रांचेस प्रेझेंट आहेत, लीफ प्रेझेंट आहे तिथे असते, बरोबर. आता जिथं अपायकल बर्डपासून थॉर्न तयार होतो, ज्याचं एक्झाम्पल कॅरिसा आपण देतो. आता कॅरिसा म्हणजे मराठीमध्ये त्याला करवंद म्हटलं जातं. आता तुम्हाला करवंद माहिती असेल सगळ्यांना, ब्लॅक कलरचं फ्रूट असतं जे की तुम्ही खाता, उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त हे करवंद येतात, बरोबर. तर त्याच्यामध्ये
अपायकल बडपासून थॉर्न तयार झालेले असतात, बरोबर. आणि दुसरं एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर दुरांडा किंवा सिट्रस. सिट्रस म्हणजे लिंबू वगैरे जर तुम्ही बघितलं असेल, किंवा बोगनवेलिया जे की मी तुम्हाला सांगितलं कागदी फूल, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर जे काटे असतात ते ॲक्झिलरी बर्डपासून तयार झालेले असतात. लक्षात आलं का बघा. म्हणजे थॉर्न हे स्टेमचं मॉडिफिकेशन आहे, स्टेम मॉडिफाईड झालेला असतो. समजलं. हे झाला पहिला टाईप. त्यानंतर सेकंड टाईप बघू आपण फायलोक्लेड. आता फायलोक्लेड म्हणजे काय, तर फायलोक्लेड इज अ मॉडिफिकेशन ऑफ स्टेम इन टू लीफ लाईक फोटोसिंथेसिस ऑर्गन. आता हे लक्षात ठेवा. फायलोक्लेड म्हणजे काय, तर असं मॉडिफिकेशन स्टेमचं जे की पानासारखंच दिसतं आणि तो फोटोसिंथेटिक ऑर्गन असतो, म्हणजेच तो फोटोसिंथेसिस घडवून आणेल. म्हणजे इथे स्टेमच काय करतं, तर लीफसारखं दिसतं आणि फोटोसिंथेसिस घडवून आणतं. आता ह्याचं बेस्ट एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर अपोन्शिया. सगळ्यांना तुम्हाला हे माहिती आहे, कॅक्टस, बरोबर. आता ॲक्च्युली तुम्हाला हे माहिती आहे का, हे जे असं पानासारखं स्ट्रक्चर दिसतंय हे ॲक्च्युली त्या झाडाचं स्टेम आहे, लीफ नाही. कळालं. ते स्टेम आहे, लीफ नाही. आणि त्याच्यावरती जे काटे दिसत आहेत, कळतंय, तर दीज आर नथिंग बट दीज आर द लीफ. कसं काय भारी आहे का नाही. लक्षात आलं का बघा. म्हणजे हे जे ग्रीन कलरचं दिसतंय पानासारखं ते ॲक्च्युली स्टेम आहे, आणि जे काटासारखं दिसतंय ते लीफ आहे. म्हणजेच मी आता सांगितलं की फायलोक्लेड का म्हटलेलं आहे ह्याला, कारण स्टेम लीफ लाईक स्ट्रक्चर तयार करतोय. समजतंय, ज्याला फायलोक्लेड म्हटलं जातं. आता हे स्टेम आहे म्हटल्यावरती ह्याच्यावरती काय असणार आहेत, नोड इंटरनोड असणार आहेत, बरोबर. आता हे जे स्टेम आहे ते कसं असतं, थिक असतं, जाडसर असतं ना. कधी तुम्ही बघितलं असेल कॅक्टसचं झाड, ते एकदम जाडसर असं स्टेम असतं, फ्लेशी असतं. फ्लेशी म्हणजे काय, तर आतमध्ये बघितलं तर असं थोडंसं जेल लाईक सबस्टन्स प्रेझेंट असतं. त्यानंतर सक्युलंट असतं. सक्युलंट म्हणजे ज्याला आपण थिक म्हणतो किंवा वॉटरी म्हणतो. आता तुम्ही आतमध्ये जर कधी काढलं असेल, किंवा तुम्ही फॉर एक्झाम्पल ॲलोवेरा बघा, कोरफड ज्याला आपण म्हणतो, तर कोरफडीमध्ये पण तुम्हाला असंच बघायला मिळतं, बरोबर. तर फायलोक्लेडचं एक्झाम्पल लक्षात आलं का बघा, ज्यालाच आपण अपोन्शिया किंवा कॅक्टस म्हणतो, बरोबर. कॅक्टस म्हणजे ज्याला निवडुंग म्हटलं जातं, किंवा अपोन्शिया. लक्षात आलं का बघा. म्हणजे स्टेम हिता आहे, त्याच्यामध्ये नोड इंटरनोड प्रेझेंट आहे, थिक आहे, फ्लेशी आहे, सक्युलंट आहे, ज्याच्यामध्ये म्युसिलेज म्हणजे चिकट असा पदार्थ असतो, ज्याच्यामध्ये रिटेनिंग वॉटर म्हणजे वॉटर परत मिळवण्याची कॅपॅसिटी असते. हे जे एक्झाम्पल आपण देतो ॲपोन्शिया, जे की सिलेंड्रिकल असतं ॲपोन्शियामध्ये, बरोबर. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल देतो आपण कॅझुरिना, आणि रिबन लाईक असतं एक जे दुसरं झाड असतं जे की रिबनसारखं स्ट्रक्चर असतं असं, ज्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल देतो मौलेनबेकिया. मौलेनबेकिया ज्याच्यामध्ये छोटे छोटे लीफ असतात. आपट्याचं झाड जसं असतं तशा प्रकारे हे जे लीव्स दिसतात, बरोबर. आपट्याचं झाड सगळ्यांना माहिती आहे, जे की दसऱ्याला तुम्ही वाटता, बरोबर. आणि कॅझुरिना जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही कधी बघितलं असेल, अशा ब्राऊन कलरच्या काटेरी सीड्स असतात. हे जर बघायचं असेल तर फोटोग्राफ तुम्ही नेटवरती जाऊन बघू शकता. म्हणजे थोडक्यात फायलोक्लेड म्हणजे काय लक्षात आलं का बघा, स्टेमचं कन्व्हर्जन लीफ लाईक स्ट्रक्चरमध्ये होतं. दॅट वन इज कॉल्ड ॲज अ फायलोक्लेड. एक्झाम्पल अपोन्शिया हे लक्षात ठेवा, किंवा कॅक्टस लक्षात ठेवलं तरी चालेल. देन नेक्स्टली थर्ड वन टाईप इज क्लॅडोड्स. आता क्लॅडोड्स म्हणजे काय बघा, द ब्रांचेस ऑफ लिमिटेड ग्रोथ. आता इथे काय होतं, तर ब्रांचेस तर येतात पण त्यांची ग्रोथ जी असते ती लिमिटेड असते, आणि जी इंटरनोड असते ती लॉंग झालेली असते. लक्षात आलं का बघा. म्हणजे इथे खाली जे लीफ दिसत आहेत हे छोटे छोटे आहेत, रिड्यूस आहेत, आणि इंटरनोड मात्र लॉंग झालेली असते, जे की तुम्हाला इथं बघायला मिळेल, बरोबर. इंटरनोड लॉंग असते, आणि ही जी इंटरनोड असते ती फोटोसिंथेसिसचं फंक्शन परफॉर्म करते, म्हणून त्याला क्लॅडोड्स असं म्हटलं जातं. आता ह्याचं बेस्ट एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं तर ॲस्पॅरॅगस, ज्याला शतावरी असं म्हटलं जातं. आता तुम्हाला माहिती आहे शतावरी कल्प, शतावरी काढा, हे सगळं आपल्याला मार्केटमध्ये मिळतं, ज्याच्यापासून आपल्याला घेतल्यावर एनर्जी मिळते, बरोबर. ज्याचा आयुर्वेदामध्ये खूप सारा उपयोग केला जातो ॲस्पॅरॅगसचा. म्हणजे थोडक्यात क्लॅडोड म्हणजे काय लक्षात आलं का बघा. क्लॅडोड म्हणजे काय आपण म्हणतोय, तर ब्रांच ऑफ लिमिटिंग ग्रोथ. म्हणजे एक इंटरनोड असते ती लॉंग होते आणि फोटोसिंथेसिसचं फंक्शन करते, ज्याला क्लॅडोड म्हटलं जातं. आणि इथे ट्रू लीव्ज ज्या असतात, म्हणजे ज्या लीव्ज असतात त्या रिड्यूस झालेल्या असतात, कमी असतात, छोट्या असतात, शॉर्ट असतात, आणि स्पाईनमध्ये किंवा स्केल्समध्ये त्या कन्वर्ट झालेल्या असतात, ज्याला आपण स्केली लीफ पण म्हणतो. आणि एक जी असते ती मोठी इंटरनोड प्रेझेंट असते, जे की फोटोसिंथेसिस करेल, ज्याला क्लॅडोड असं म्हटलं जातं. हे जर बेस्ट एक्झाम्पल मी सांगितलं ॲस्पॅरॅगस. लक्षात आलं का बघा. त्यानंतर नेक्स्ट वन टाईप इज क्लॅडोफाईल्स. आता क्लॅडोफाईल जर कन्सिडर केले तर दीज आर लीफ लाईक स्ट्रक्चर. बघा इथं तुम्हाला बघायला मिळतंय
हे जे ॲक्च्युली तुम्हाला दिसतंय पानासारखं, हे ॲक्च्युली स्टेम आहे. कळलं? लीफ लाईक स्ट्रक्चर आहे. बॉर्न इन द एक्झाईल ऑफ स्केल लीफ. हे कुठं तयार होतं तर एक्झाईल जे आहे स्केल लीफचं तिथं तयार होतं. आता ह्याच्यामध्ये जी फ्लोरल बड आहे आणि स्केल लीफ आहे मिडलला. आता ही मिडलला जी दिसतीये ती स्केल लीफ आहे. आता इथला अप्पर हाफ पोर्शन जो असतो तो लीफचा असतो. बघा मी काय म्हणते, अप्पर हाफ पोर्शन जो आहे म्हणजे इथनं वरचा तो लीफचा आहे आणि खालचा हा जो पार्ट आहे हा स्टेमचा आहे. लक्षात आलं का? बघा साधा सोप्पा कन्सेप्ट आहे. म्हणजे सेम हे दोन्ही लीफ आणि स्टेम एकसारखंच दिसत आहेत म्हणून ह्याला क्लॅडोफिल्स असं म्हटलेलं आहे. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर रस्कस. नाव लक्षात ठेवा, रस्कस. बघा परत एकदा मी सांगते, ह्याच्यामध्ये क्लॅडोफिल्स ह्याला का म्हटले, कारण इथे सेंटरला जी मिडलला प्रेझेंट आहे ती बड प्रेझेंट आहे, ज्याला फ्लोरल बड म्हणतो, म्हणजे जिथं फ्लावर येतो. बरोबर? आणि ह्या फ्लावरच्या वरचा जो पार्ट आहे हा ॲक्च्युली लीफ आहे. लक्षात येते का? बघा. आणि खालचा जो पार्ट आहे हा स्टेमचा पार्ट आहे. बरोबर? म्हणजे अशा प्रकारचं ज्याच्यामध्ये स्ट्रक्चर दिसतं किंवा मॉडिफिकेशन दिसतं स्टेमचं, याला क्लॅडोफिल्स असं म्हटलं जातं. एक्झाम्पल लक्षात ठेवा, रस्कस. कळलं? त्यानंतर नेक्स्ट वन टाईप इज अ स्टेम टेंड्रिल्स. आता व्हॉट इज मीन बाय स्टेम टेंड्रिल्स? टेंड्रिल्स म्हणजे तुम्ही कधी ऐकलं असेल किंवा बघितलं असेल तर असं स्प्रिंगसारखं स्ट्रक्चर एखाद्या प्लांटमध्ये दिसतं, धाग्यासारखं स्ट्रक्चर एखाद्या प्लांटमध्ये दिसतं. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर द्राक्षाचं वेल बघा. बरोबर? किंवा तुम्ही कुकुरबिटा म्हणजे गोसावं वगैरे माहीत असेल. बरोबर? गोसाव्याच्या भजी वगैरे केल्या जातात. ते जर प्लांट तुम्ही बघितले किंवा काकडीचा वेल जर बघितला तर त्याच्यामध्ये अशा टेंड्रिल्स दिसून येतात. बरोबर? कुकुरबिटा म्हणजे कुकुरबिटाची जी फॅमिली आहे ज्याच्यामध्ये काकडी वगैरे सगळे येतात तर त्याच्यामध्ये असे टेंड्रिल्स असतात. बरोबर? ज्याला सेम टेंड्रिल्स असं म्हटलं जातं. आता टेंड्रिल्स हे काय आहेत तर थिन असतात, वायर लाईक असतात, वायरसारखे असतात ना. बरोबर? स्प्रिंगसारखे असतात जे की इथं बघायला मिळत आहेत. फोटोसिंथेटिक ते दाखवतात, म्हणजे ग्रीन कलरचे असतात ते फोटोसिंथेसिस पण दाखवतात. लीफलेस असतात, त्यांना पानं नसतात. बरोबर? आणि क्वाइलिंग झालेलं असतं असं. बरोबर? आणि ते काय करतात तर दे गिव्ह ॲडिशनल सपोर्ट टू डेव्हलपिंग प्लांट. आता ह्यांचं काम काय तर हे टेंड्रिल्स काय करतात बघा. फॉर एक्झाम्पल आता इथं प्लांटला टेंड्रिल आले. बरोबर? तर हे कुठेतरी जाऊन असे गुंढळले जातात दुसऱ्या स्टेमला किंवा रॉकला, जेणेकरून त्या प्लांटला ते सपोर्ट देण्याचं काम करतील. बरोबर? म्हणजे टेंड्रिल जर कन्सिडर केले तर त्यांच्यामध्ये ॲडेझिव्ह ग्लँड्स प्रेझेंट असतात, म्हणजे अशा ग्रंथी असतात जे की फिक्सेशन करायला मदत करतात एखाद्या पार्टला, म्हणजे एखाद्या प्लांट असेल किंवा वायर असेल किंवा एखादं वॉल असेल तर त्याला चिटकण्यासाठी ते मदत करतात. आता त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे टेंड्रिल्स आहेत बघा. अपायकल बर्डपासून, आता हे तुम्हाला मी सांगितले ॲक्झिलरी बर्ड, अपायकल बर्ड. अपायकल बर्डपासून जे निघणारं टेंड्रिल आहे, म्हणजे अपायकल बर्डपासून जे टेंड्रिल तयार होतंय ज्याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल आपण देतो विटिस क्वाड्रँग्युलॅरिस. आता विटिस हा जीनस आहे, क्वाड्रँग्युलॅरिस ही स्पीसीज आहे. ह्याला मराठीमध्ये द्राक्ष असं म्हटलं जातं. द्राक्ष सगळ्यांना माहिती आहेत, ग्रेप सगळ्यांना माहिती आहेत. बरोबर? तर ह्याच्यामध्ये जे टेंड्रिल्स तयार होतात हे अपायकल बर्डपासून तयार होतात. बरोबर? आणि फर्दर त्यांची जी ग्रोथ आहे स्टेमची, इट इज कॅरीड आउट बाय ॲक्झिलरी बर्ड, आणि पुढे जाऊन मग ॲक्झिलरी बर्ड ही फर्दर ग्रोथ कॅरी करतात. बरोबर? आता हे जो ब्रांचिंगचा पॅटर्न आहे तर ह्याला डायकोटोनॉमस ब्रांचिंग असं म्हटलं जातं. लक्षात आलं का? बघा, हा जो ब्रांचिंगचा टाईप आहे ग्रेप्समध्ये त्याला डायकोटोमोनस ब्रांचिंग असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात काय तर इथे टेंड्रिल ज्या तयार होतात त्या अपायकल बर्डपासून तयार होतात, म्हणजे मॉडिफाईड होतात टेंड्रिल्समध्ये, आणि फर्दर त्याची ग्रोथ आहे ती कोण करतं तर ॲक्झिलरी बर्ड करतं. बरोबर? त्यानंतर नेक्स्ट ॲक्झिलरी टेंड्रिल जर कन्सिडर केल्या तर ॲक्झिल किंवा ॲक्झिलरी बर्डपासून ज्या टेंड्रिल्स तयार होतात, म्हणजे आता इथं तुम्हाला बघायला मिळते बघा, ॲक्झिलरी बर्डपासून ह्या टेंड्रिल्स तयार झालेल्या आहेत. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर पॅसिफ्लोरा. आता पॅसिफ्लोरालाच मराठीमध्ये तुम्हाला कधी बघितलं असेल कृष्णकमळ तुम्ही ऐकलं असेल. बरोबर? ब्रह्मकमळ आणि कृष्णकमळ ह्या दोघांमध्ये फरक आहे. कृष्णकमळ जर तुम्ही कधी बघितलं असेल तर त्यांच्यामध्ये ॲक्झिलरी टेंड्रिल्स तुम्हाला बघायला मिळतील. बरोबर? ज्या की ॲक्झिलरी बर्डपासून डेव्हलप होतात किंवा मॉडिफाईड झालेले असतात.
कळते. त्यानंतर नेक्स्ट आहे एक्स्ट्रा ॲक्झिलरी बर्ड इज वन ऑफ द विच ग्रोज आउटसाइड द एक्झिल. आता एक्झिलपेक्षा वेगळं काहीतरी जर दाखवत असतील त्या टेंड्रिल्स किंवा एक्स्ट्रा ज्याला ॲक्झिलरी बर्ड आपण म्हणतो, जी की कुकुरबिटामध्ये, म्हणजे आत्ताच मी सांगितलं की काकडीच्या ज्या काही फॅमिलीज आहेत कुकुरबिटॅसी, तर त्याच्यामध्ये ह्या एक्स्ट्रा ॲक्झिलरी बर्ड दिसून येतात, ज्याच्यामध्ये ते एक्स्ट्रा ॲक्झिलरी बर्ड ह्या मॉडिफाईड झालेल्या असतात टेंड्रिल्समध्ये. लक्षात येते का बघा. आणि नेक्स्ट वन टाईप आहे नॉर्मली फ्लोरल बर्ड. आता मोस्टली फ्लोरल बर्डचं काम काय रे, की फ्लावर्स तयार करणे, बरोबर. मग काही प्लांटमध्ये जिथं फ्लावरची कळी होते, तर ह्या कळीपासून टेंड्रिल्स उगवतात, बरोबर. तर ह्याचं एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर अँटिगोनॉन, हे नाव लक्षात ठेवा, अँटिगोनॉन. ज्याला आता हे कसं दिसतं तर इथं तुम्हाला फोटोग्राफ दिसतोय बघा. सेम तुम्ही जर कागदी फूल बघितलं असेल तर कागदी फुलासारखं हे स्ट्रक्चर दिसतं किंवा ते फूल दिसतं, ज्याला अँटिगोनॉन म्हटलेलं आहे. इथं काय होतं तर फ्लोरल बर्डपासून टेंड्रिल तयार होते. लक्षात आलं का बघा. एकदम साधा सोप्पा कन्सेप्ट आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण एरियल मॉडिफिकेशनमध्ये काय काय बघितलं, थॉर्न बघितलं, फायलोक्लेड बघितलं, क्लॅडोड बघितलं, क्लॅडोफिल्स बघितलं, त्यानंतर स्टेम टेंड्रिल्स बघितलं, आणि लास्टली वी आर गोइंग टू स्टडी अबाउट बल्बिल्स. आता बल्बिल्स हे काय आहेत तर बघा, बल्बिल्स जर कन्सिडर केले तर जे अगेव प्लांट आहे, अगेव म्हणजे किंवा डायोस्कोरा जे आहे, ज्याला झामीखंत किंवा याम प्लांट असं पण म्हटलं जातं. डायोस्कोराला काय म्हटलं जातं, याम किंवा झामीखंत म्हटलं जातं, बरोबर. तर त्याच्यामध्ये हे बल्बिल्स दिसून येतात. आता बल्बिल्स म्हणजे काय तर बघा, जिथं ॲक्झिलरी बर्ड प्रेझेंट असते. आता माहिती आहे तुम्हाला, हे जर लीफ असेल तर इथं ही ॲक्झिलरी बर्ड असते. तर ॲक्च्युली ॲक्झिलरी बर्ड जी आहे ती अशी राऊंडेड स्ट्रक्चरमध्ये होते, फ्लेशी बनते. का तर ही काय करते, भरपूर सारं फूड स्टोअर करून ठेवते, त्याच्यामुळं असं स्वेलिंग येतं. इथं तुम्हाला बघायला मिळते बघा, असं स्वेलिंग येतो, फुगवटा येतो, ज्यालाच बल्बिल्स असं किंवा बुलबिल्स असं म्हटलं जातं. आता ज्यावेळेस हे झाडावरून खाली पडतात, कळते, तर त्याच्यापासून नवीन प्लांट तयार होतं. म्हणजेच काय तर हे जे बुलबिल्स आहेत किंवा बल्बिल्स आहेत ते व्हेजिटेटिव्ह प्रोपॉगेशनमध्ये पण मदत करतात. लक्षात आलं का बघा. म्हणजेच बल्बिल्स म्हणजे काय तर बल्बिल्स हे ॲक्झिलरी बर्डपासून तयार झालेले आहेत किंवा मॉडिफाईड झालेले आहेत, जे फूड स्टोरेज करून ठेवतात, म्हणून ते स्वेल होतात, फुगतात, राऊंडेड स्ट्रक्चरमध्ये होतात, आणि हे जर झाडावरून खाली पडले तर त्याच्यापासून नवीन झाड तयार होतं. एज अ एक्झाम्पल अगेव किंवा डायोस्कोरिया, हे लक्षात ठेवा. कळलं. म्हणजे आत्तापर्यंत आपण काय बघितलं तर एरियल मॉडिफिकेशन बघितले, म्हणजे स्टेममध्ये एरियल मॉडिफिकेशन कसं होतं, का होतं, हे आपण बघितलं. नाव इन अ नेक्स्ट लेक्चर वी विल स्टडी अबाउट द लीफ अँड मॉडिफिकेशन ऑफ लीफ. जर ह्यामध्ये काहीही डाऊट असेल तर डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट करा, मी सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं देईल. ओके, थँक्यू.